तयारी 10वीची या छोट्याशा प्रेझेंटेशनमध्ये आपलं स्वागत आहे। मी माझं इंट्रोडक्शन करून देतो। माझं नाव आहे नारायण दाभाडकर आणि सक्षम कॉम्प्युटरच्या वतीनं गेल्या 10 वर्षापासून हा आम्ही उपक्रम करतो आहे। तर आपण या प्रेझेंटेशनला सुरुवात करूया, पण सुरुवात करण्याअगोदर हे प्रेझेंटेशन का पाहायचं ते आपण पाहूया। तर प्रेझेंटेशनचा उद्देश हा आहे की आपण हार्डवर्क तर खूप केलेलं आहे, वर्षभर आपण खूप मेहनत घेतलेली आहे आपला पेपर देण्यासाठी, पण आता जेव्हा पेपर सोडवण्याची वेळ येते तेव्हा आपण घाईगडबडीत जसं पाहिजे तसं पेपर खरडून काढतो, पण तरीसुद्धा पाहिजे तसा स्कोअर आपल्याला येत नाही। त्यामागचं महत्त्वाचं कारण काय, तर आपण लिहितो आहे उत्तर पण ते स्मार्ट पद्धतीनं लिहित नाही। त्या लिखाणामध्ये आपल्याला एक अभाव आहे। तो अभाव म्हणजे काय, तर आपण पेपर प्रेझेंटेशन करत नाही। पेपर प्रेझेंटेशन म्हणजे काय की जो तपासणारा आहे तर तपासणाऱ्याचं काम हलकं करणे, जो पेपर चेक करणार आहे त्याचं काम जर आपण हलकं केलं तर तो तुम्हाला भरभरून मार्क नक्कीच देणार। तर आपण सुरुवात करूया तयारी 10वीची या प्रेझेंटेशनला। तर सगळ्यात पहिले मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की सध्या तुम्हाला भरपूर स्ट्रेस आलेला आहे। तुम्हाला असं वाटतं की आता कोणची तयारी करू, पहिले हातात काय घेऊ, कोणचा अभ्यास करू का जेवण करू का झोपू का काय करू, तुम्ही भरपूर कन्फ्यूज असता या दरम्यान। तर स्ट्रेस मॅनेजमेंट हे फार महत्त्वाचं आहे। जर तुम्ही वेळेचं नियोजन केलं तर स्ट्रेस मॅनेजमेंट तुमच्यासाठी एकदम सोपं होऊन जाईल। त्याच्यासाठी आम्ही काही खास गोष्टी तुम्हाला शेअर करणार आहे। तर याच्यासाठी अतिशय महत्त्वाचं सी फॉर्म्युला आहे। हा तुमचा लाईफ लाँग फॉर्म्युला आहे, पण जर तुम्ही हा फॉर्म्युला आता सध्या ताबडतोब इम्प्लिमेंट केला तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे। तर काय आहे हा सी फॉर्म्युला, तर पहिलं यस म्हणजे काय, तर स्लीप वेल म्हणजे चांगलं झोपलं पाहिजे आपण। मित्रांनो जर तुमची झोपच झाली नाही तर तुमचा अभ्यास होणार नाही आणि तुमची चिडचिड वाढेल। त्यामुळे तुम्ही चांगली झोप घेणं अपेक्षित आहे। चांगला आहार तुमचा असला पाहिजे। तुम्ही जर बाहेरच्या चिप्सचे पुढे स्टिंग काही हे एनर्जी ड्रिंक्स वगैरे घेत आहात तर त्याच्याने तुम्हाला तात्पुरतं छान वाटेल, पण नंतर तुम्हाला हेल्थ इश्यू राहतील, काही ना काही तुमचं दुखत राहील। तर त्यामुळे घरचा सात्विक आहारच तुम्ही खायला पाहिजे। या दरम्यान एक्सरसाइज तुम्ही थोडंफार व्यायाम केला पाहिजे, थोडं पायी चाललं पाहिजे, थोडंफार योगासनं ध्यानधारणा केली पाहिजे। तर सी फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा। यस म्हणजे स्लीप वेल, ई म्हणजे ईट हेल्दी आणि ई म्हणजे एक्सरसाइज रेग्युलरली। जर हे तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला याचा परीक्षेमध्ये खूप मोठा फायदा होणार आहे। आता अभ्यास कसा करायचा या दरम्यान, तर तुमच्या स्पीडवर तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे। सॅम्पल क्वेश्चन पेपर सोडवायला पाहिजे। एका वेळेला एकच विषयाचा अभ्यास तुम्ही करायला पाहिजे। भरपूर पसारा जर तुम्ही मांडून ठेवला तर तुमचा अभ्यास होणार नाही। कीवर्ड बेस स्टडी म्हणजे काय करायचं, एखादा तुम्ही वाचून काढला प्रश्न आणि त्याचं उत्तर, तर त्या उत्तरामधले महत्त्वाचे शब्द तुम्ही लिहून ठेवायला पाहिजे आणि ते लक्षात ठेवायला पाहिजे। महत्त्वाच्या शब्दावर वाक्य तुम्ही तयार करू शकता, तर तुम्ही महत्त्वाचे शब्द लिहायला पाहिजे, तुमच्या स्पीडवर कंट्रोल केलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं तुम्ही तुमचे स्टडी प्लॅन्स स्वतःचे तयार केले पाहिजे। तर या पद्धतीनं आपण स्टडी करायला पाहिजे। आता इथे मी तुम्हाला एक टेबल दाखवतो, त्याचं नाव आहे टाईम मॅनेजमेंट। टाईम मॅनेजमेंट म्हणजे काय की आपण केव्हा काय करावं, तर पहिला जो रकान आहे 4 कप्प्यांचा, तर तुमच्या डाव्या हाताला जो डू नावाचा रकान आहे त्याच्यामध्ये अर्जंट आणि इम्पॉर्टंट आहे। असे कामं, असा अभ्यास की जो लवकर करायचा आहे त्याला म्हणायचं अर्जंट आणि इम्पॉर्टंट। समजा तुमचा उद्या पहिला पेपर इंग्रजीचा आहे आणि तुम्ही मॅथ्सचं घेऊन बसले तर तसं करता येणार नाही। तर त्या पेपरची तयारी तुम्हाला आत्ता लगेच ताबडतोब करायला बसावं लागेल। तर अर्जंट आणि इम्पॉर्टंट, नॉट अर्जंट आणि इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाचं नाही पण तात्काळ नाही पण महत्त्वाचं, तर त्याला प्लॅन म्हणतो आपण। पुढं काय करायचं ते तुम्ही ठरवू शकता। तर या पद्धतीनं जर तुम्ही टाईम मॅनेजमेंट केली तर तुमचा अभ्यास नक्कीच चांगला होईल। तिसरा जो रकान आहे त्यामध्ये डेलिगेट म्हणजे काही कामं तुम्ही करायचे नाही। या दरम्यान तुम्ही काही कामं टाळायचे। जर तुम्हाला घरचे लोक काही काम सांगत असतील वेगळे कामं अभ्यास सोडून, तर ते तुम्ही दुसऱ्याला शेअर करा, ते तुम्ही नका करत बसू, कारण ते तुमच्यासाठी महत्त्वाचे नसतात। ठीक आहे। एलिमिनेट, आता रील पाहणे, अनावश्यक गोष्टी करणे, याला आपण 4 नंबर दिलेला आहे। म्हणजे अर्जंट पण नाही आणि इम्पॉर्टंट पण नाही, असे कामं तुम्ही टाळायचे। तर ठीक आहे, अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं टाईम मॅनेजमेंट करू शकता। त्यानंतर आता आपण पेपरकडे वळूया। पेपर देताना काय करायचं की तुम्ही सगळ्यात पहिले आपण पाहूया की मार्जिन म्हणजे काय। आता काही विषय असे असतात, उदाहरणार्थ SST, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र,
सोशल स्टडी म्हणतो आपण त्याला, आणि आपला सायन्स 1 आणि सायन्स 2 या सब्जेक्टमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा मार्जिन काढायची. तुम्ही इथं चित्रामध्ये पाहू शकता पेन्सिलनं एक रेषा ओढलेली. कशासाठी मित्रांनो, तर SSTचे म्हणजे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि सायन्सचे या विषयाच्या पेपरमध्ये तुम्हाला पॉईंट वाईज उत्तरं लिहावं लागतात. जर तुम्ही पॉईंट वाईज उत्तरं दिले तर तुम्हाला मार्कसुद्धा पॉईंट वाईज दिले जातात. त्यामुळं तुम्ही हे जरूर करा, म्हणजे तुमचं पेपरचं जे प्रेझेंटेशन आहे ते दिसायला छान दिसतं आणि पॉईंट वाईज उत्तरं तुमचे तिथं दिसू लागतात. अंडरलायनिंग, जेव्हा पेपर तुम्ही पूर्ण सोडवता आणि तुमच्याकडं वेळ उरतो त्यावेळेला तुम्ही काय करायचं, जे उत्तरांमधले महत्त्वाचे शब्द आहे त्या शब्दाला पेन्सिलनं अंडरलाईन करायचं. त्याने काय होतं, त्याने वाचणाऱ्याचं काम सोपं होतं. तो पाहतो की महत्त्वाचे पॉईंट कव्हर केले आहेत का. जर महत्त्वाचे पॉईंट कव्हर केलेले असतील तर तो बऱ्याचदा ते वाक्य वाचत बसण्याच्या भानगडीत पडत नाही आणि तुम्हाला चांगले मार्क नक्कीच तो देतो. त्यामुळे जेव्हा वेळ मिळतो तेव्हा पेन्सिलनं महत्त्वाच्या शब्दाला अंडरलाईन तुम्ही जरूर करायला पाहिजे. पेन आणि कुठल्या प्रकारचा, इंक पेन वापरायचा का बॉल पेन वापरायचा का जेल पेन वापरायचा, हा तुमचा मर्जी की तुम्ही कोणता पेन वापरताय, पण शक्यतो बॉल पेन वापरला पाहिजे. आणि जर तुमची हँडरायटिंग सॉफ्ट असेल तर तुम्ही जेल पेन पण वापरू शकता, पण लिहिताना जर तुम्हाला दाबून लिहायची सवय असेल तर चुकूनही जेल पेनचा वापर करू नका. तर बॉल पेन हा रेग्युलर आहे तो वापरा, तो सगळ्यात बेस्ट आहे. सायन्स डायग्राम, तुम्ही ज्या काही डायग्राम्स काढणार आहात त्याला तुम्ही बॉक्स तयार करा. 12 सेंटीमीटरचा जर बॉक्स केला तर त्याच्यामध्ये तुमची आकृती सुटसुटीत, मोकळी आणि छान व्यवस्थित तुम्हाला ती दाखवता येते. तर तुम्ही हे जरूर करा, याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे. तुम्ही ज्या वेळेला प्रश्नपत्रिका वाचता आणि तो प्रश्न जसाचा जसा उत्तरपत्रिकेत लिहिता तर त्याने तुमचा वेळ वाया जातो. तर तुम्ही कुठलाही प्रश्न लिहून त्याचं उत्तर लिहायला सुरुवात करू नका, तर डायरेक्टली क्वेश्चन नंबर आणि त्याचा ॲन्सर लिहायला सुरुवात करा. त्याने तुमचं काय होईल, वेळ वाचेल. कारण प्रश्न लिहायला अर्थ नाही, प्रश्न लिहायला मार्क पण नसतात. त्यामुळे पत्रिकेतले प्रश्न उत्तरपत्रिकेमध्ये लिहित बसण्याच्या भानगडीत पडू नका आणि आपला वेळ वाचवा. त्यानंतर प्रत्येक प्रश्न जर नवीन पानावर केला तर तुमचं प्रेझेंटेशन अजून छान दिसतं. बघा, तुम्ही जर तुमचा पान वाचवण्याचा प्रयत्न केला, एकाच पेजवरती जर तुम्ही 2-2 प्रश्न मांडले तर मार्क देणाऱ्याला ते कन्फ्यूज होतं. त्यामुळं नवीन प्रश्नासाठी नवीन पान तुम्ही वापरायचं. न्यू क्वेश्चन ऑन न्यू पेज हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर रफ वर्क जे करणार आहात तर अगोदरच खोडून ठेवा तिथे आणि तिथे तुम्ही डायरेक्टली रफ वर्क करू शकता. तुम्ही शक्यतो पेजच्या मागे मॅथमॅटिक्सचं वगैरे इक्वेशन असतील तर ते तुम्ही पेजच्या पाठीमागे करायला काही हरकत नाही. अशा पद्धतीनं तुम्ही ते रफ वर्क करायचं आहे. एका लाईनमध्ये किती शब्द लिहावे, तर 6 ते 7 शब्द ठीक आहे. काही जण कंजूसपणा करतात, खूप जास्त लिहित बसतात एका लाईनमध्ये, तर त्यामुळं ते प्रेझेंटेशन दिसायला चांगलं दिसत नाही. खूप जास्त लिहिल्यामुळे वाचण्याला त्रास होतो. त्यामुळं मोकळं सुटसुटीत जर वाचायचं असेल तर एका लाईनमध्ये जास्तीत जास्त 6 किंवा 7 शब्दच तुमचे आले पाहिजे. त्याच्यावर आले तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. ग्रामर आणि कन्स्ट्रक्शन्स, तर शक्यतो इंग्लिशमध्ये जर ग्रॅमॅटिकल मिस्टेक करणार असाल तर तुम्ही ते लक्ष द्यायला पाहिजे. शब्द तुम्ही पाठांतर करून जायला पाहिजे इंग्लिशमध्ये. आणि कन्स्ट्रक्शन मिस्टेकसुद्धा बऱ्याचदा होतात, त्यामुळे तुमचे मार्क कटतात, तर तुम्ही तिकडेसुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. इरेझिंग, जर तुम्ही ॲन्सर शीटमध्ये खाडाखोड करणार असाल तर तुम्ही बऱ्याचदा जास्त गोठून चालत नाही. जर एखादा शब्द डोक्यामध्ये आला आणि पटकन तो लिहिण्यात आला चुकून, जो की लिहायचा नाही, तर त्याला साधं पेन्सिलनं मध्यभागी कट केल्यासारखं दाखवा. कारण तुम्ही जर त्याला जास्त खोडाल तर ते दिसायला चांगलं दिसत नाही. पेपर प्रेझेंटेशन तुमचं एकदम खराब आणि वर्स्ट दिसतं. एक्स्ट्रा क्वेश्चन सोडवावे का, जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही नक्कीच एक्स्ट्रा क्वेश्चन सोडवू शकता. तर त्याच्यामुळे तुम्हाला वेळ पण तुमचा वाचणार आहे. ग्राफ्स आणि डायग्राम, तर तुम्ही स्केल काढायला पाहिजे. जिथं जिथं तुम्हाला ग्राफ आलेला आहे, डायग्राम आलेला आहे, स्केलवरती उजव्या हाताला वर एक पेन्सिलनं हायलाईट करून स्केल काढली पाहिजे. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिसमधले जे मार्क्स असतात, पॉईंट्स असतात, ते व्यवस्थित काढले पाहिजे तुम्ही, जेणेकरून तुमची डायग्राम ही परफेक्ट येईल आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टींचे मार्क दिले जातात. बीजगणितामध्ये
अल्जेब्रामध्ये जेव्हा इक्वेशन सोडवायले तेव्हा एक एक लाईनचा गॅप तुम्ही जरूर सोडा. एक एक लाईनचा गॅप सोडल्याने तुमचं जे प्रेझेंटेशन आहे ते दिसायला एकदम ॲट्रॅक्टिव्ह आणि छान दिसेल. आणि शेवटचं जे उत्तर आहे त्या उत्तराला पेन्सिलला बॉक्स करायला विसरू नका, म्हणजे ते दिसायला पण एकदम छान दिसतं. शॉर्ट ॲन्सर जे असतात ते पॉईंट वाईज लिहिले पाहिजे आणि 1 ते 2 सेंटेन्समध्ये लिहिले पाहिजे. कारणे द्या असेल तर त्याच्यात कारणसुद्धा लिहिलं गेलं पाहिजे. लॉंग ॲन्सरमध्ये म्हणजे जे मोठाले उत्तर असतात त्याच्यामध्ये सुरुवातीला इंट्रोडक्शन, नंतर त्याच्यात जर मॅप असेल डायग्राम असेल तर तो लिहिला पाहिजे, महत्त्वाच्या शब्दाला अंडरलायनिंग झालं पाहिजे आणि कन्क्ल्युजन पाहिजे. जर हे सगळे गोष्टी जर तुम्ही लॉंग ॲन्सरमध्ये कव्हर केला तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क नक्कीच पडतील. भले तुमची हँडरायटिंग खराब असू द्या, पण जर ती तुम्ही सुटसुटीत आणि एका पद्धतशीर पद्धतीनं लिहिली तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता हे झालं आत्तापर्यंत मी जे सांगितलं ते तुम्हाला पेपर प्रेझेंटेशनबद्दल. हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पहा आणि पेपर द्या, तर 30% तुमचा नक्कीच पेपरमध्ये फायदा होणार आहे. आता MSCIT जर कोणाला करायचं असेल सुट्ट्यांमध्ये, तर सुट्ट्यांमध्ये तुम्ही बरंच काही प्लॅन करता, गावी जाता, इकडे जाता, तर तुमच्या डोक्यामध्ये एक कोर्स असतो तो म्हणजे MSCIT. तो तुम्ही जरूर केला पाहिजे, कारण MSCITमध्ये आता नवीन नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहे. मशीन लर्निंग आहे, बिग डेटा आहे, आर्ग्युमेंट रियालिटी आहे, रोबोटिक आहे. तर आता या नवीन गोष्टी शिकायलाच पाहिजे आपण. ह्या शिकल्या तर येणारं भविष्य आपलं आहे. जेवढे करिअर करायचे आहेत त्या प्रत्येक करिअरमध्ये आता कॉम्प्युटरचा संबंध तुम्हाला इथून पुढं येणारच आहे. भले तुम्ही आर्ट्स घ्या, कॉमर्स घ्या, सायन्स घ्या किंवा तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जा, तुम्हाला AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कॉम्प्युटरचा संबंध येणारच आहे. तर सक्षम कॉम्प्युटर हे तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे. हे प्रेझेंटेशनमध्ये तुम्ही पाहू शकता की आम्ही गेल्या 10 वर्षापासून अनेक उपक्रमांद्वारे वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे तुम्ही पाहू शकता की आम्ही जोडले गेलो आहे लोकांशी. त्यामध्ये आम्ही काय म्हणतात वेगवेगळ्या प्रश्नमंजुषा घेतल्या आहे आत्तापर्यंत, वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट शाळेमध्ये घेतलेले आहेत 10वीसारखे. तर तुम्ही जरूर आमच्या इन्स्टिट्यूटला प्राधान्य द्या आणि MSCITमध्ये तुम्ही सक्षम कॉम्प्युटर नाव लक्षात ठेवा. आपला जो पत्ता आहे सक्षम कॉम्प्युटर हे उडान कॉम्प्लेक्समध्ये आहे, दत्त मंदिरजवळ, मस्तगड, जुना जालना. गांधी चमनपासून एकदम जवळ आहे. तुम्ही जर क्वालिटीचं शिक्षण घेणार असाल, तुम्ही ग्रामीण भागातले असाल, वेगवेगळ्या गावातले असाल, तरीसुद्धा जर तुम्हाला क्वालिटी शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्ही जरूर सक्षम कॉम्प्युटरमध्ये MSCIT करायला हवं. तुमच्या सगळ्यांना ऑल द बेस्ट. परीक्षा सोडवताना हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला फायद्याचा ठरेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर मित्रांना शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थँक्यू सो मच.